मागील भागामध्ये आपण बघितलं, थोडी तरी लाज आई बाबा पण आहेत, ती आता परत चिडून म्हणाली. तो हसून म्हणाला, लाजायचंय काय त्यात, माझी होणारी बायको आहेस तू. पण झाली नाही आहे ना. आता पुढे. तिनं कपाळावर आठी पाडत विचारलं, माझ्यासाठी तर तू आत्ताच माझी बायको झाली आहेस. तो डोळे मिचकावत म्हणाला. ती आता हसून म्हणाली, अहो तुम्ही ना खरंच. अंजूने पाहिलं तर सगळी मंडळी त्यांच्याकडे हसून बघत होते. ती आता जाम लाजली. रुद्रांश तिला लॉनच्या मधोमध घेऊन आला. त्यानं तिला खाली उतरवलं. ती लाजतच आजूबाजूला बघत होती. त्यानं तिला कमरेला धरून जवळ ओढलं. अहो. अंजू आता थक्क होऊन त्याच्याकडे बघत होती. तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर गेलेले होते. इकडे सगळेजण टाळ्या वाजवत होते. वेल डन ब्रो, प्रगती झाली म्हणायची, सौरभ मोठ्यानं म्हणाला आणि त्यानं शिट्टी वाजवली. तुझ्या कॅरेक्टरमध्ये राहिल्याचा परिणाम. अजून काय, दिनेशराव हसत म्हणाले. सगळेजण मोठ्यानं हसू लागले. त्यांना माहीत नाही, पण ही कमाल तुझी आहे, तुझ्या प्रेमानं चढवलेल्या नशेची. रुद्रांश अंजूच्या कानाजवळ जात म्हणाला. त्याच्या गरम उसास्यांनी ती शहारली. तो गालामध्ये हसला तसं तिनं लाल गुलाबी होत खाली मान घातली. राहुलनं लगेच सॉंग लावलं. रुद्रांशनं तिला थोडंसं जवळ घेतलं. दोघांचेही पाय मग गाण्यावर थिरकू लागले. कच्ची डोरियो 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 से मेनू तू बांधले. अंजूची मान खालीच होती. रुद्रांशने तिची हनुवटी पकडून चेहरावर केला. तिच्या तांबूस नजरेतल्या लाजेत गुरफटला गेला तो. त्याच्यासोबत थिरकता थिरकता अंजूही त्याच्या पाणीदार डोळ्यात हरवून गेली. दिल दिया गल्ला हाय करांगे नाल नाल, बहके आँख नले अखनू मिलाके. रुद्रांशने तिला गोल फिरवून पुन्हा जवळ घेतलं. यावेळेस त्याची कमरेवरची पकड घट्ट झाली तशी ती शहारली. त्याच्या नजरेतले मिश्किल भाव बघून तिच्या अंगावर गोडसर काटा येत होता. ती खाली बघणार तेच तो म्हणाला, नको ना, आज तरी तुझ्या महासागरात पूर्णतः बुडू देत. ती आता गोड हसली. त्याच्या नजरेत बघत तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले. दोघेही हरवून गेले एकमेकात. मला पण डान्स करायचा, तानी मुकेशकडे बघत म्हणाली. ओके, पण तुझ्यासोबत मी डान्स कसा करणार, तू तर इत्तुशी आहेस. मुकेश हातवारे करत म्हणाला. मी चेअरवर उभी राहते ना, मग मी पण मोठी होईल तुमच्यासारखी, ती उत्साहात म्हणाली. तिची हुशारी बघून मुकेश हसला. त्यानं तिला एका चेअरवर उभं केलं आणि तिचे हात धरून डान्स करू लागला. डान्स करता करता त्याची नजर पूर्वीकडे गेली. ती हसून त्यांच्याकडेच बघत होती. दोघांचीही नजरानजर झाली. तसं तिनं पटकन पुढे बघितलं. तो गालामध्ये हसला आणि तानीसोबत डान्स करू लागला. अहिल्याबाईंच्या नजरेतून ते सुटलं नाही. मनात काहीतरी ठरवून त्यांनी हसतच समोर पाहिलं. सौरभ मध्येच उठला. त्यानं अहिल्याबाईंसमोर हात केला. मी नाही बाबा, त्या हात हलवत म्हणाल्या. अगं आई, असं काय करतेस, इतक्या दिवसांनी आलोय ना मी. सौरभ त्यांचा हात धरत नाराजीत म्हणाला. त्या हसूनच उठल्या आता. तो त्यांना घेऊन लॉनमध्ये गेला. बाकीचे कपल्स पण जॉईन करू शकतात हा, राहुल मध्येच म्हणाला. बोलता बोलता त्यानं मधूकडे पाहिलं होतं. यानं माझ्याकडे पाहिलं का, मधूनं हळूच ईशाला विचारलं. दिसताना तर तसंच दिसलं, ईशा हसत म्हणाली. तिनं बाजूला बघितलं तर समीर तिथे येत होता. फ्रेंडशिप के नाम हो जाए, तो हात पुढे करत म्हणाला. फ्रेंडशिप तर तुझ्या बाजूनं आहे मूर्खा, डान्स करता करता मी अजून प्रेमात पडायची तुझ्या, ईशा मनातच बडबडली. कसला विचार करतीयस, समीरनं हसत विचारलं आणि हाताकडे इशारा केला. जा की ग, किती भाव खातेस, मधू तिला धक्का देत म्हणाली. ईशा तिच्याकडे थोडंसं चिडून बघितलं. मग समीरच्या हातात हात देत उठली. दोघेही लॉनमध्ये गेले. समीर तिच्या कमरेवर हात ठेवला तसं तिच्या पोटात कसं तरी झालं आणि ती मागे सरकली. काय झालं, सगळे बघतायत आपल्याकडे मॅडम, समीर आजूबाजूला बघत म्हणाला. ईशानं पाहिलं तर खरंच बघत होते. माझी फजिती करण्याचा विचार तर नाही ना, समीरनं हळूच विचारलं. तिनं चमकून विचारलं. मी कशाला फजिती करेन तुझी, सांगता नाही येत बाबा, मी त्रास दिला म्हणून बदला पण घेऊ शकतेस तू, तो हसत म्हणाला. मी अशी नाही आहे, बट इट्स अ नाईस आयडिया, ईशा खुश होत म्हणाली. समीरनं तिच्याकडे घाबरून बघितलं तशी ती मोठ्यानं हसायला लागली. हसता हसता तिनं पुढे होऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवले. समीरनेही हसून तिच्या कमरेवर हात ठेवला. ते दोघेही मग डान्स करू लागले.
अंजू व रुद्रांशला तर आता आजूबाजूच्या लोकांचाही विसर पडला होता. पूर्णपणे एकमेकांच्या बुडून हळूहळू जागेवरच थिरकत होते ते. हा किती वेळ असाच बघत राहणार आहे? मधूने थोडंसं वैतागून विचारलं. पियानं न समजून विचारलं. कोण? अगं तो राहुल. मधू राहुलकडे बघत म्हणाली. पिया थोडंसं हसून मग म्हणाली, मे बी त्याला तू आवडली आहेस, पण तुला विचारण्याचं धाडस होत नसेल. कदाचित मुलींसोबत जास्त बोलत नसावा बिचारा. अँड आय लाईक सच बॉयज. मधू त्याच्याकडे बघून गालामध्ये हसत म्हणाली. ओ, म्हणजे मॅडम के दिल में कुछ कुछ होने लगा. पिया तिच्या गळ्यात हात टाकून चिडवत म्हणाली. गप ग पिया. मधू थोडंसं लाजत म्हणाली. आपले लैला मजनू बघ, आपण आहोत याचं पण भान नाही आहे त्यांना. पिया समोर बघत म्हणाली. मधूनेही पाहिलं अंजू आणि रुद्रांश भान हरपून एकमेकांसोबत डान्स करत होते. खरंच किती भारी वाटत आहेत दोघंही सोबत, मेड फॉर इच अदर. मधू हसत म्हणाली. तिनं राहुलकडे बघितलं, पण तो त्याच्या जागेवर नव्हता. ती आजूबाजूला बघू लागली. तितक्यात तिच्या मागून कुणीतरी खाकरलं. दोघींनीही मागे वळून पाहिलं तर राहुल हाताची घडी घालून उभा होता. मधूनं घाबरून पुढे बघितलं. याने आमचं बोलणं ऐकलं तर नाही ना? शिट. तिनं मनातच विचार करत कपाळ वडवलं. मला शोधत होतात का? राहुलनं समोर येत विचारलं. मी तुम्हाला का शोधेन? मधू खांदे उडवत ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. बराच वेळ तुम्हाला डान्ससाठी विचारावंसं वाटत होतं, पण भीती वाटली की तुम्ही हो म्हणाल की नाही. राहुल शांतपणे म्हणाला. मग आता काय विचारत आहात? तिनं हळूच विचारलं. मला खात्री पटली की तुम्ही माझ्यासोबत डान्स कराल. तो गालामध्ये हसत म्हणाला. पियानं भुवया उंचावत मधूकडे पाहिलं. मधूला थोडंसं आश्चर्य वाटलं. लाजाळू तर बिलकुल नव्हता तो. का? मधूनं लागलीच विचारलं. बस असंच. आतून आवाज आला की माझ्यासारख्या मुलासोबत तुमच्यासारखी गोड मुलगी डान्स का करणार नाही? राहुल हसत म्हणाला. मधू आता थक्क होऊन पाहत राहिली त्याला. पियानं तोंडावर हात ठेवून हसून दिलं. ती मधूच्या कानाजवळ जात हळूच म्हणाली. मुलींसोबत जास्त बोलत नसावा. रिअली? मधूनं तिला नजरेनंच गप्प केलं. येता का मग माझी ही रात्र यादगार बनवण्यासाठी? राहुल थोडंसं झुकून हात पुढे करत म्हणाला. मधू आता चक्क लाजली. का नाही येणार ती? तिचीही रात्र यादगार होईल की. पिया हसत म्हणाली. मधूनं डोळे मोठे करत पाहिलं पियाकडे. ती हसतच इशारा करून जा म्हणाली. आय एम वेटिंग. राहुल एकदम बालिशपणे म्हणाला. मधूने आता हसतच त्याच्या हातात हात दिला. ते दोघेही मग डान्स करण्यासाठी गेले. इकडे पूर्वी व शीलाबाई गप्पा मारत होत्या. तिला बाबांची आठवण नाही येत का कधी? शीलाबाईंनी डान्स करत असलेल्या तानीकडे बघत विचारलं. पूर्वी पण तिकडेच बघत म्हणाली. नाही, खूप लहान होती ना जेव्हा ते सोडून गेले. थोडी तरी मोठी पाहिजे होती. आमचे हे गेले तेव्हा राज आणि अंजू थोडे तरी मोठे होते. समज होती त्यांना, त्यामुळे एवढा काही त्रास नाही झाला. पण तानीचं तसं नाही आहे. शीलाबाई थोडंसं भावूक होत म्हणाल्या. मला नाही वाटत तिला पुढे जाऊन काही त्रास होईल. आई बाबा आहेत, रुद्रांश सौरभ आहेत, त्यांचा किती जीव आहे तिच्यावर. आणि आता तर तिची लाडकी अंजू पण आहे. पूर्वी समाधानानं हसत म्हणाली. शीलाबाई थोडंसं थांबून म्हणाल्या. तरीही वडिलांची जागा कोणीच नाही घेऊ शकत, अगदी आईसुद्धा नाही. पूर्वी त्यावर काहीच बोलली नाही. तू पुन्हा विचार का केला नाहीस लग्नाचा? शीलाबाईंनी विचारलं. पूर्वी एक उसासा सोडत म्हणाली. लग्नावरचा विश्वासच उडाला माझा. तसं नसतं बाळा. त्या बोलता बोलता थांबल्या. तानी मुकेशचा हात धरून तिथे येत होती. मम्मा सुसू. तानी पोटावर हात ठेवत म्हणाली. पूर्वी थोडंसं ओरडत म्हणाली. पोट दुखेपर्यंत कशाला थांबलीस मग? लक्षातच नाही आलं. किती मजा केली मी मुकेश अंकलसोबत. तानी त्याच्याकडे बघत म्हणाली. पूर्वी फक्त हसली आणि तिला आत घेऊन गेली. मुकेश तिथंच चेअरवर बसला. सौरभ अहिल्याबाईंसोबत डान्स करत असताना मध्येच दिनेशराव आले आणि म्हणाले. कॅन आय हॅव माय वाईफ बॅक प्लीज? अहो, विचारताय काय बाबा? तुमचीच अमानत आहे, हक्कानं घ्यायची. सौरभ हसत म्हणाला. ए बदमाश. अहिल्याबाईंनी बोलून सौरभच्या हातावर हळूच मारलं. मारतेस काय आई? काही चुकीचं बोललो का मी बाबा? सौरभनं दिनेशरावांना विचारलं. बिलकुल नाही, ही आमचीच अमानत आहे. दिनेशराव अहिल्याबाईंना हाताला धरून जवळ ओढत म्हणाले. ओ बाबा. सौरभ चिडवत हसून बोलला. अहो, मुलांसमोर तरी. त्या भारी लाजत हलक्या ओरडल्या. आपलीच मुलं आहेत हो.
दिनेशराव हसत म्हणाले. अहिल्याबाई लाजत म्हणाल्या. दिनेशराव मग अहिल्याबाईंचा हात धरून डान्स करू लागले. सौरभने त्यांचे व सोबत रुद्रांश अंजूचे फोटोज क्लिक केले. तो मग हसतच तिथून गेला. ताईसोबत करतो आता डान्स, तो जाता जाता म्हणाला. त्यानं बघितलं तर पूर्वी तिथे नव्हती. आता ही कुठे गेली? मी कुणासोबत डान्स करू? तो स्वतःशीच म्हणाला. तेच त्याची नजर पियावर पडली. ती मागे एकटीच बसली होती. चांगला चान्स आहे सौरभ बेटा, फ्रेंड झोनची तरी सुरुवात करूयात चला. तो मनातच बोलून तिच्या जवळ येऊन बसला. पियानं हलकंसं हसून विचारलं, झाला डान्स करून? करायचा होता अजून, पण माझी पार्टनर बाबांनी घेतली ना. तो तोंड बारीक करत म्हणाला. अरे रे, तीही सहानुभूती दाखवत म्हणाली. मग अजूनही चान्स आहे, सौरभ म्हणाला. कसा? पियानं विचारलं. जर तू माझ्यासोबत आलीस तर, तो हसून म्हणाला. मी? नको नको, ती मान हलवत म्हणाली. का? डान्स करायला नाही आवडत का? सौरभने विचारलं. तसं नाही, आवडतो पण. पिया. मग तर चलच माझ्यासोबत, तो ओढत म्हणाला. तशी ती नकार देत म्हणाली. खरंच नको? काय यार, तू एकटीच माझी पार्टनर बनू शकतेस, दुसरं कोणीच नाही आहे बघ ना. आजचा दिवस माझ्यासाठी ठेवला आणि मीच डान्स करणार नाही, सौरभ तोंड पाडत म्हणाला. पियाला आता त्याच्यासाठी वाईट वाटलं. तीही उठून बोट दाखवत म्हणाली. बरं चल, पण थोडाच वेळ हा. थोड्या वेळासाठी तरी येतेस ना, तेच खूप आहे, सौरभ हसत म्हणाला. पिया लॉनकडे गेली तर तो खुश होऊनच तिच्या मागे गेला. इकडे मुकेश बसला नाही तेच शीलाबाई म्हणाल्या. तुम्ही रुद्रांसोबतच असता ना? हो, एकाच ग्रुपमध्ये आहोत आम्ही. आणि मला तू म्हटलं तरी चालेल काकू, तो स्मित करत म्हणाला. शीलाबाईंनी हसून विचारलं. घरी कोण कोण असतं? मी आणि मम्मी, मुकेश म्हणाला. बस? वडील, भावंड? त्यांनी विचारलं. तसा तो म्हणाला. मी एकटाच आहे. वडील मी लहान असतानाच गेले. आमच्यासारखंच आहे तर. लग्न नाही केलंस का? त्यांनी त्याला वर खाली बघत विचारलं. वयाने थोडा मोठाच वाटत होता. मुकेश काहीच म्हणाला नाही. शीलाबाई त्याला गंभीर झालेलं बघून म्हणाल्या. काही चुकीचं विचारलं का मी? माफ. नाही नाही काकू, बस. नाही केलं, तो शांतपणे म्हणाला. का? कुणी आवडली नाही की? शीलाबाई म्हणाल्या. माझा विश्वास नाही उरला लग्नावर, मुकेश शीलाबाईंकडे बघत म्हणाला आणि मग कसं तरी हसून पुढे म्हणाला. काय झालं हे नाही विचारणार मी, पण आयुष्यात एकदा काही वाईट घडलं तर नेहमीच असं होईल असं नाही ना, आणि दुसरा चान्स घेतल्याशिवाय ते कसं कळणार, त्या त्याला समजावत म्हणाल्या. तो आता हलकं हसत म्हणाला. माझी मम्मी पण हेच बोलते. हो मग, त्यांना किती आस लागली असेल तुझ्या लग्नाची, नातवंडांची. बघ, विचार कर, कदाचित अजूनही तुझ्या आयुष्यात सुख घेऊन येईल कोणीतरी, शीलाबाई हसत म्हणाल्या. तितक्यात पूर्वी तानीला घेऊन आली. मुकेशने तिच्याकडे बघितलं. त्याच्या नजरेतले भाव बघून शीलाबाई गालामध्ये हसल्या. डान्स करून करून आता माझी टमी खरंच दुखायला लागली, तानी चेअरवर बसत म्हणाली. कशाला करायचा एवढा डान्स, आता शांत बस इथे, पूर्वी हलकासा दम देत म्हणाली. काय ग मम्मा, किती बोर आहेस तू, तानी तोंड वाकडं करत म्हणाली. मी? पूर्वीनं डोळे मोठे करत विचारलं. हो तूच, तू तर डान्स करत नाही आहेस आणि मला पण करून देत नाही आहेस, तानी हाताची घडी घालून तोंड फुगवत म्हणाली. बरं बाई कर, तुला हवा तेवढा डान्स कर, पूर्वी हार मानल्यासारखं म्हणाली. नको आता, पण आता मुकेश अंकलसोबत डान्स कोण करणार, तानीनं आपलं बालिशपणे विचारलं. ती त्याचा विचार करत होती हे बघून त्याला तिचं कौतुक वाटलं. तुझी मम्मा करेल की, शीलाबाई हसत म्हणाल्या. पूर्वी व मुकेशने एकमेकांकडे बघितलं. दोघेही नजर चोरत सोबतच नको बोलले. नाईस आयडिया आजी, ए मम्मा जा तू अंकलसोबत, तानी खुश होत म्हणाली. पूर्वी तिला म्हणाली. नको पिल्लू, मी. घाबरतीयस काय मम्मा, खूप इझी आहे, हे बघ मी दाखवते, तानी उतरत म्हणाली आणि डान्स करून दाखवू लागली. तिघेही तिला बघून हसले. जागा थोड्या वेळ, मी बसते हिच्यासोबत, शीलाबाई तानीला जवळ घेत म्हणाल्या. पूर्वी नाही बोलणार तितक्यात मुकेश उठला. ते पाहून पूर्वीला थोडंसं नवल वाटलं. उठ ना मम्मा, तानी तिचा हात धरत म्हणाली. तिनं हात ओढतच तिला उठवलं. पूर्वी मुकेशकडे बघून हलकीशी हसली. दोघेही मग लॉनमध्ये गेले. मुकेशनं हात पुढे घेऊन पुन्हा मागे घेतला. पूर्वीला खाली बघून हसली. ते पाहून त्यानं विचारलं. हसत का आहात?
बघते की माझ्या भावासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ऑफिसरचे चक्क हात थरथरतायत आज, ते पण माझ्यासमोर. पूर्वी भोया उंचावत म्हणाली. थोडासा नर्वस आहे फक्त, कारण समोर माझ्यासोबत काम करणाऱ्या ऑफिसरची बहीण आहे ना. तो तिच्याच टोनमध्ये थोडंसं गंभीर होत म्हणाला. म्हणजे तुम्ही घाबरता की काय रुद्रला? तिनं हसून विचारलं. मुकेश बोलणार तितक्यात तानी ओरडली. अगं मम्मा, डान्स कर, गप्पा नाही. कसं होणार तुझं? तानीनं कपाळावर हात मारला. ते बघून ते दोघेही मोठ्यानं हसू लागले. खूप गोड आहे, मुकेश तानीकडे बघत म्हणाला. पूर्वीही तिच्याकडे कौतुकाने बघत होती. हो, गोड तर आहेच, तुमच्यासारखीच, मुकेश पटकन बोलून गेला. पूर्वीनं चकित होऊन पाहिलं त्याच्याकडे. तो आता थोडासा चपापला. तो सारवासारव करत पुन्हा म्हणाला, म्हणजे मला म्हणायचं होतं की. थँक्यू, पूर्वी हसत म्हणाली. तो रिलॅक्स होत हसला. त्यानं आता मोकळेपणानं हात पुढे केला. पूर्वी त्याच्या हातात हात देऊन त्याच्याजवळ गेली. त्यानं तिच्या कमरेवर हात ठेवला तसे तेही हळूहळू डान्स करू लागले. लॉनमध्ये आता चांगलाच माहोल तयार झालेला होता. त्यात गाणी देखील अशी होती की प्रेम न करणारेही प्रेमात बुडून जायचे. ईशा एकटक समीरकडे बघत होती. समीर पण त्याच्या नकळत तिच्याकडेच नजरेत हरवत चालला होता. अहिल्याबाईंनी दिनेशरावांना मिठी मारून डोळे बंद करून घेतले होते. दोघेही हळूहळू जागेवरच डुलत होते. पिया आपली मनमोकळेपणानं डान्स करत होती, पण सौरभ तिच्याजवळ आल्यानं त्याची धडधड अजून वाढली होती. त्याची नजर तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर भिरभिरत होती. खरंच खूप सुंदर होती ती. तिनं वर पाहिलं की तो नजर चोरत होता. ते पाहून पियाला त्याचं हसू येत होतं. तिला वाटलं तो लाजत आहे, पण तिला खबरही नव्हती की तिच्या नावाची गुलाबाची फुलं त्याच्या मनात उमलू लागली होती. पूर्वी आणि मुकेश लाजत लाजतच एकमेकांकडे बघत होते आणि मग नंतर इकडे तिकडे बघत डान्स करत होते. अंजूने तर रुद्रांशच्या गळ्यात हात टाकून त्याला मिठीच मारली होती. त्यानंही तिला घट्ट पकडलं होतं. ते दोघेही डोळे बंद करून एक होऊन गेले होते. मध्येच अंजू हलकीशी ओरडली. काय झालं? रुद्रांशने डोळे उघडत विचारलं. पायाला काहीतरी टोचलं, अंजू खाली बघत म्हणाली. इयरिंग नाही पडली ना? त्यानं तिच्या कानांकडे पाहत विचारलं. नाही, तीही कानाला हात लावून चेक करत म्हणाली. तिच्या दोन्ही कानात कानातले होते. त्यानं खाली बघितलं तसं काहीतरी चमकलं. तो खाली बसला. अहो, असेल काहीतरी, जाऊ द्या, अंजू खाली वाकत म्हणाली. रुद्रांशला एक चमकतं टोक दिसलं तसा त्याला डाऊट आला. त्यानं अलगद हाताने तिथलं गवत बाजूला केलं. तिथं गवताखालची बारीक तार बघून तो दचकूनच बाजूला झाला. चांगलाच घाबरला होता तो आता. काय झालं? अंजूने विचारलं. ती खाली वाकणार तेच रुद्रांश ओरडला. हलू नकोस. का? अंजूनं नवलानं विचारलं. सगळ्यांना इथेच थांब तू, थोडीसुद्धा हलू नकोस प्लीज, रुद्रांश गडबडून उठत म्हणाला. खाली बघत बघतच तो पटकन बाजूला गेला आणि त्यानं म्युझिक बंद केलं. सगळेजण भानावर आले. कुणीच हलू नका जागचं, रुद्रांश मोठ्यानं म्हणाला. त्यानं मुकेश व राहुलकडे बघून काहीतरी इशारा केला. ओ नो, मुकेश खाली बघत म्हणाला. काय झालं? पूर्वीनं घाबरून विचारलं. सांगतो, तुम्ही माझ्या मागेच चला, तो तिचा हात पकडत म्हणाला. त्यानं खाली बघत बघत हळूच लॉन बाहेर आणून सोडलं तिला. काय झालं ब्रो? सौरभने रुद्रांशला विचारलं. सांगतो नंतर, पण कुणीच हलू नका जागेवरून, रुद्रांश अंजूकडे जात म्हणाला. त्यानं तिला बाहेर आणलं. राहुलनं मधूला बाहेर नेलं होतं. त्या तिघांनीही मग इतरांना बाहेर काढलं. कुणालाच त्यांचं काय चाललं होतं काही कळत नव्हतं. झालंय काय रुद्रांश? दिनेशरावांनी त्याला विचारलं, पण तो काहीच न बोलता लॉनमध्ये खाली वाकून काहीतरी चेक करत होता. राहुल व मुकेश पण सेम करत होते. रुद्रांश चेक करत करत लॉनच्या कडेला असलेल्या झाडापर्यंत पोहोचला. त्यानं थोडंसं दबकतच झाडाची पानं बाजूला करून पाहिलं. तिथे एका दगडाला ती तार बांधलेली होती. थँक गॉड, तो खाली बसत स्वतःशीच म्हणाला. तितक्यात त्याचा फोन वाजला. तो रिसीव्ह करत म्हणाला. हॅलो. मजा आली तुझ्या तोंडावर भीती पाहून, समोरचा माणूस खवचटपणे हसत म्हणाला. रुद्रांश आजूबाजूला बघत उठला. उपयोग नाही, मी नाही आहे तिथे, पण माझी नजर आहे बरं तुझ्यावर. तुझ्यामुळं आज जीव गेला असता ना सगळ्यांचा, समोरचा माणूस घाबरल्याचा आवानत म्हणाला. कोण आहेस तू? रुद्रांशनं कपाळावर आठी पाडत विचारलं. मी कोण आहे हे विचारण्यापेक्षा मी काय करू शकतो हे विचार. ट्रेलर पाहिलास ना आत्ता?
समोरचा माणूस धमकीवजा म्हणाला. रुद्रांशनं विचारामध्ये पडत विचारलं, काय हवंय तुला? तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा. धन्यवाद.